जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. हे राज्याचे गृहमंत्र्यांचे अपयश आहे. ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे. देवेंद्र फडणवीस खूप चांगले आहेत. ते खूप चांगली आश्वासने देतात. परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे त्यापैकी एक आहे. धनगर समाजाला आश्वासन दिले होते, आरक्षण देईल. त्याला 10 वर्ष झाली आहेत. मोदींनी जरूर महाराष्ट्रात दौरे करावेत. अतिथी देवो भव. आम्ही त्यांचे स्वागतच करू. आमच्यावर झालेले हे संस्कार आहेत. शिवसेनेचा निकाल मराठीत न वाचता इंग्रजीत का वाचला? ऑर्डर दुसऱ्याने लिहिली, अध्यक्षांनी ती फक्त वाचली. धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक आहे. दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत विचारा, राष्ट्रवादी कुणाची आहे? जरांगे पाटील व सरकारची चर्चा सुरू आहे. 20 तारखेला समजेल. तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवू. एक गोष्ट म्हटली की ते वयाने पदाने सगळ्यांनीच मोठे आहेत, त्याच्यामुळे मोठ्या माणूस एखादा काही बोलला तर त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण मी अतिशय प्रांजळपणे अमित शहाजींचं एक वाक्य मला असं वेळेस आठवतं. अमित शहाजी, एक बोट तुम्ही माझ्याकडे दाखवता, 3 बोट ही तुमच्याकडे दाखवतात. मला व्यासपीठावर कोण बसलं होतं माहिती नाही. मी विचार करते त्याच व्यासपीठावर किती घराणेशाहीचे लोक असतील. मी बाहेर होतेच, तुम्हीच मला मार्गदर्शन करा की त्या व्यासपीठावर किती घराणेशाहीचे लोक. झाला शॅल स्टार्ट? थँक्यू. मी बोलायचं आहे का तुम्ही? दरवर्षीप्रमाणे 12 जानेवारीला मी सिंदखेड राजाला जाते, माता जिजाऊचं दर्शन करते, जालन्याला येते, चव्हाण सेंटरचं काम बघते आणि मग मी औरंगाबादला जाते. हा माझा दिनक्रमांक अनेक वर्ष हा राहिलेला आहे. त्यामुळे तुमची सगळ्यांची ही भेट मला 12 जानेवारीला नेहमीच असते. आज राजेश भाई यांना एक मोठा अवॉर्ड वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मिळालेलं आहे, त्याच्यामुळे ते तिथे गेलेले आहेत. मग आम्ही बाकीचे सगळे सहकारी गेलो, दर्शन घेतलं. अतिशय चांगलं दर्शन आमचं झालं आणि ते करून चव्हाण सेंटरची मीटिंग मी आत्ता इथे केली आणि हे करून मी औरंगाबादला जाणार आहे. हा माझा प्रोग्राम आहे आजचा. दौरा चालूच असतो. मी असं कधीच माझा वेळ जात नाही की मी महाराष्ट्राचा दौरा करत आहे. आता पहिला लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा. नाही, एक तर फॉर्म्युला चर्चा ह्या तर सतत चालू आहेतच. मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली, महाविकास आघाडीचीही झाली, इंडियाचीही झाली. त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच सगळे अनाऊन्समेंट, तिकीटं, कॅन्डिडेट ह्या सगळ्यावरच चर्चा होते. त्यामुळे पुढच्या 15-1 दिवसात तुम्हाला पूर्णपणे सगळ्याची माहिती मिळेल. एक लोकल प्रश्न, लोकसभेतून राजेश टोपेंना मतदान उमेदवार देणार होते, ते इंडिया आघाडी ठरवणार ना. मी किंवा राजेश भैया कसं ठरवणार? तो निर्णय इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा असेल. दावा असणार आहे. बघूया ना. चर्चा तो होणे तो पुरी. व्हिडिओ त्यांनी ट्विट करत भाजपनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला. या व्हिडिओमध्ये त्यांनी भाजपनं उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात साधून. म्हणजे कोण? भाजपनं कोणी केलं हे ट्विट? हे आपलं देवेंद्र फडणवीस स्वतः. भाजपनं ट्विट केलं. आमच्यासाठी ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. दडपशाही ते करतात, आम्ही दडपशाहीवाले नाही. एक आणि मूळ मुद्दे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. आरक्षणाचा अतिशय गंभीरपणे प्रश्न समोर आहे. हे सगळं असताना उगाच उद्धव ठाकरेजींवर आरोप प्रत्यारोप करून काय निष्पन्न होणार आहे? मला वाटतं प्रश्न सोडवायचे असतील. आज भारतीय जनता पक्ष ज्यांनी आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED चा काही ठिकाणी वापर, काही ठिकाणी गैरवापर करून ज्या पद्धतीने पक्ष फोडले, घरं फोडली, हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्रात विरोधक असला तरी तो दिलदार राहिलेला आहे आणि ह्यालाच सुसंस्कृत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र म्हणतात. हे दुर्दैव आहे की हे जे आत्ताचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष अतिशय असंवेदनशील, मग तो शेतकऱ्यांचा विषय असेल, सोयाबीनचा असेल, कपासाचा असेल, दुधाचा असेल, कांद्याचा असेल, हे प्रश्न असतील किंवा अंगणवाडी आमच्या भगिनींचे प्रश्न असतील, ह्याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील राहिलेलं आहे.
कष्टाने काम करतो आम्ही. सध्याच्या परिस्थितीत जालना वाढलेली आहे. पोलिसांची कारवाई चालू आहे तरी पण मात्र गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेले आहे. सॉरी, सध्याच्या परिस्थितीत जालना शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. पिस्तूल असलेली तरी पोलिसांची कारवाई सुरू आहे तरी पण गुन्हेगारी थांबेना. या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? ते गृहमंत्र्याचं अपयश आहे नाही का? तुम्ही मला हे आवर्जून सांगितलं आहे. मी आत्ता ट्विटच्या माध्यमातून ह्या राज्याच्या गृहमंत्र्यांना जरूर तुमच्या वतीने हा प्रश्न विचारेन. ताई परशुराम अधिकार मामले ब्राह्मण समाज प्रश्न आहे. ब्राह्मण समाज मागणी परशुराम अधिकार मामला स्थापन करा. मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करते. ब्राह्मण समाजाकडे याकडे कसं पाहणं? परशुराम विकास आर्थिक विकास मंडळ ब्राह्मणांसाठी स्कीम काढलेली आहे. कोणी काढली आहे ती स्कीम? त्यांना पाहिजे अच्छा, हे मागणी करतात. ओके ओके. देवेंद्र फडणवीसांनी वारंवार त्यांना नुसतं आश्वासन दिलंय. ते स्वतः ब्राह्मण असून सुद्धा ते काय करत नाही. असं आहे, देवेंद्रजी खूप चांगले आहेत आणि ते खूप चांगली आश्वासनं देतात. त्याच्यामुळे त्याच्यापैकी आणखी मी तुम्हाला आश्चर्य का वाटते? धनगर समाजाला माझ्या घराच्या बाहेर येऊन आश्वासन 10 वर्षापूर्वी दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन. त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. 2 कोटी नोकऱ्या आल्या का? 15 लाख तुमच्या अकाउंटला आले का? मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं का? जालन्याचे पालकमंत्री भाजपचे आहेत. त्यांना अंतर्गत भाजपमधून विरोध होतोय वेगवेगळ्या मुद्द्यावर. DPDCची बैठक असेल, विकासाच्या योजना असतील. मात्र राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादीच्या आमदाराकडून अद्यापही त्यांना विरोध झालेला नाही आणि राष्ट्रवादीची भूमिकाच कळत नाही जालन्यात. मी तुमचे सगळे हे निरोप स्थानिक ज्या आमदाराच्या घरातच आपण बसलो आहे त्यांचा सगळा स्टाफ इथे त्याची नोट्स घेत असतील आणि ते तुम्हालाही भेटत असतील. त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा आणि मी जरूर तुमचा निरोप पक्ष म्हणून सुद्धा एक भूमिका राष्ट्रवादीची दिसतच नाहीये. मी तुमचा निरोप जरूर त्यांच्याबरोबर पोहोचतो. इट्स अ व्हेरी फेअर क्वेश्चन. पण ते इथे उपस्थित नसल्यामुळे मी त्यांच्या वतीने उत्तर देऊ शकत नाही. पण मी जरूर तुमचा प्रश्न जो आहे तो त्यांच्यापर्यंत 100% पोहोचेल. बघूया ना, बघूया. आपण कशाला आधीपासूनच विचार करायचा? एक आता ते अदृश्य शक्तीच सांगू शकेल, कारण का माननीय मुख्यमंत्रीच म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीबद्दल मी नाही सांगू शकत. अदृश्य शक्ती मला नाही माहिती. याचं उत्तर तुम्हाला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल. कारण का अदृश्य शक्ती आपल्याबरोबर आहे. मी नाही सुरुवात केली, ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममध्ये सुरू केली. शक्यता नाकारता येत नाही, कारण का हे राजकारण महाराष्ट्राचं नाही, गलिच्छ राजकारण चाललं आहे. पक्ष फोडा, संविधानाच्या बाजूला ठेवून निर्णय घ्या. सुप्रीम कोर्टात या सगळ्या केसेसमध्ये आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही बघाल, कारण का अन्याय. पक्ष ज्यांनी स्थापन केले त्यांच्याकडून पक्ष काढून गेले हा कुठला न्याय? तुम्ही मला सांगा. तुमच्या घरातून तुम्हाला काढून टाकलं, जे घर तुमच्या नावावर आहे, हे योग्य आहे? अदृश्य शक्ती जर तुमच्या राष्ट्रवादीसाठी उपयुक्त झाला तर ते मला माहिती नाही. मी कसं सांगणार? अदृश्य शक्ती कोण आहे हेच मला माहिती नाही. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं अदृश्य शक्ती कोण आहे जी त्यांना सगळ्यांना मदत करते. आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा, महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली. याचं कारण काय? मराठीत का नाही वाचलं झाली? ज्या स्पीकर तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते, म्हणजे चॅनलवरचं ॲनालिसिस, की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात. मी नाही म्हणत आहे. चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचत आहेत का, एवढे का अडखळत आहेत? त्यांचं मराठी इंग्रजी तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती, असे अनेक प्रश्न आणि एक दबती चर्चा समाजात आहे. मी म्हणत नाही आहे, मी आरोप करत नाही, पण एक समाजात दबत्या आवाजात एक चर्चा आहे की ऑर्डर दुसऱ्यांनीच लिहिली, यांना फक्त वाचायला दिली असं लोक म्हणतात. त्याच्यामुळे त्याच्यात सत्य आहे असत्य आहे हे काळ असेल. आणि जर धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा जर प्रस्ताव आला तर आम्ही लगेच नाही म्हणले. मी असं म्हणले जे मी अनेक वेळा म्हणलेले आणि फ्लोअर ऑफ द हाऊसवर म्हणले, म्हणजे पार्लमेंट इज सुप्रीम, त्याच्यावर जे बोलतो ते ॲब्सल्यूट ऑफिशियल असतं. मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा म्हणलं आहे, सरकार कुणाचंही असू दे,
पण मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने समाजाबरोबर तर आहेच, पण जो काही प्रस्ताव जे कोणी मग आमचं सरकार असेल किंवा दुसरं कुठलं आत्ताचं जे सरकार आहे त्याला आमची सहकार्याचीच भूमिका असेल. त्यांनी प्रस्ताव द्यावा. महाराष्ट्र सरकारने तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी दिल्लीला पाठवावा लागेल. ते आम्ही सरकारबरोबर मतदान करू. पाटील यांनी आंदोलन सुरू केले. 20 तारखेला ते मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. मात्र अद्यापही सरकार मराठा आरक्षणासाठी सरसकट देत नाही आहे. तर आंदोलन खूप मोठं होणार आहे. तर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? मला असं वाटतं जरांगे पाटलांचं आणि महाराष्ट्र सरकारची चर्चा चालू आहे. सरकारने उत्तर देऊन त्यांना 20 तारखेची वेळ जी दिलेली आहे त्याच्यामुळे 20 तारखेला अजून 8 दिवस आहेत. त्याच्यामुळे विश्वास ठेवूया सरकारवर. 20 तारखेला बघू. मुंबईला प्रतिबंधकाचे आदेश लावून टाकले 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर. मग आता मोर्चाचं काय होणार? होय, आता काय कदाचित म्हणजे का ते पोलिसांनी केले त्याची माहिती काढायला लागेल आपल्याला. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात धर्माचा लोप होऊन अधर्म वाढत